थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. सातासमुद्रापार असलेल्या इंग्रजांची राजधानी लंडनमध्येही वीर सावरकरांनी देश स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली होती. लंडन ब्रिज, लंडन आय पाहिल्यानंतर माझी पावले दक्षिण लंडनमधील हायगेट परिसराकडे वळाली. ह्याच उच्चभ्रू ब्रिटिश राहणाऱ्या भागात 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू हे ते स्वातंत्र्यपूर्व काळात 1904 ते 1909 असा 6 वर्ष वीर सावरकरांचा मुक्काम होता. इंडिया हाऊस म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू नजरेस पडताच मी नतमस्तक झालो. मधील 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू ह्या रस्त्यावर उभा आहे. फार ऐतिहासिक अशी ठिकाण आहे, कारण की ह्याच ठिकाणी 1904 ते 1909 स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले होते. जयस सुते हे मी मदसी मिळे परत मातृभूमीला असं महाकाव्य लिहिणारे सावरकर राहिले होते. फार मला तर उसंबळून येते सावरकरांच्या आठवणी पाहिल्या की फार मोठा इतिहास सावरकरांनी घडवला होता. आणि आज हे घर प्रायव्हेट मालमत्ता असली तरी ह्या घरात आठवणी तशाच आहेत. गांधीजी, महात्मा गांधीजी ह्याच घरात त्यांना भेटायला आले होते. आणि खरं तर ह्याच घरात वर्मा नावांच्या सदग्रस्ताने भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये शिक्षण मिळावं म्हणून 25 विद्यार्थी होते. त्यापैकी सावरकर होते. सावरकरांसह 4 मित्र या घरात राहत होते. ह्या चौघांनाही देशभक्तीचे धडे दिले. त्यामुळे सावरकरांची जी मूलभूत देशभक्ती सुरू झाली ती ह्याच घरातून. ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे आणि इंग्रजांनीही हीच पार्श्वभूमी जपली आहे. हा निळं बोटचिन्ह लावून जे महान काम करतात इंग्लंडमध्ये त्यांच्या ह्या निळ्या बोटचिन्ह लावतात. पुण्यातही अशीच परंपरा आहे निळ्या बोटचिन्ह लावायची. पण ही ब्रिटिशांची फार जुनी परंपरा आहे निळं बोटचिन्ह लावायची. तो मान खरं सावरकरांना मिळणं ही फार मोठी गोष्ट समजली जाते. आजही हे घर मार्क स्टिलर यांच्याकडे आहे. त्यांनी फार जपून ठेवलेलं आहे. आणि मुळात सावरकर विचारांना मानणारा माणूस, त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस ह्या घरात राहतोय. मला वाटतं ह्यासारखा दुर्मिळ योगायोग नसावा. लंडनमधील 65 क्रॉम्वेल ॲव्हेन्यू ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली वास्तू. मात्र बहुतेकांना हे एकेकाळचे इंडिया हाऊस गेटमधूनच पाहावे लागते. मी भाग्यवान ठरलो. ह्या घराचे मालक मार्क स्टेलर यांची मी भेट घेतली आणि त्यांनीच मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे लंडनमधील घर मोठ्या प्रेमाने दाखवले. मूळचे जर्मन असणारे स्टीलर ह्यांनाही स्वातंत्र्यवीरांचा इतिहास ज्ञात होता. ही पवित्र वास्तू ते दाखवित असताना माझे मन वीर सावरकरांच्या देशभक्ती कार्याने पुलकित झाले होते. Okay. Yeah, perfect. Okay. And then there is a study room, which is right over here. So this is what the study room was back then in the days. Yeah. So this is what you see here, which is today our. स्वातंत्र्यवीरांच्या देशकार्याची साक्षीदार असलेल्या वास्तूचे दर्शन ह्याची देई ह्याची डोळा होताच मी रोमांचित झालो होतो. मार्क स्टेलर ह्यांची मी विशेष मुलाखत घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची महती एक जर्मन नागरिक ब्रिटिश भूमीत सांगतोय हा माझ्यासाठी देशभक्तीचा सत्संगच होता. What's the real feeling? This is a great house of the Indian freedom fighter Savarkar. What's your feeling from the heart? Well, look, let me put it this way. I think obviously we feel very honored to be living here. We purchased the house in 2012. We are very well aware of the great history
of the great history of Mr. Savarkar, what he tried to achieve for the Indian, for the Indian nation in terms of, dissolving or getting India out of the British Empire, obviously, and then the efforts that he undertook on his own behalf to further the effort. So today, unfortunately, the house has been renovated in several stages. So there are few remains, I'd say, that remain to this date. But I mean, there are a few examples which I believe I showed you earlier, which pay testament to how at least parts of the house looked like when Mr. Savarkar and other Indian students lived here. Because remind you, it was called India House, where lots of Indian students lived here, and where even Mr. Gandhi visited Savarkar at some point in stage. So to sum it up, we love the house. We love all our frequent Indian visitors that show up regularly, and we try to, to give them access to what they like to see and take in the great spirit that comes through Mr. Savarkar that is still in the house as you see it today. सावरकरांच्या घराबाहेर मी उभा आहे. खरं तर हे एका काळी हे घर इंडिया हाऊस म्हणून ओळखलं जायचं. भारताच्या स्वातंत्र्याच्या अनेक आठवणींचं अनेक गोष्टींचं घडामोडीचं मुख्य केंद्र होतं. मात्र तुम्हाला माहिती आहे, आता इंग्लंडमधील जीवनशैली खूप महागडी आहे. ह्या घराची किंमत आज 11 कोटीच्या पुढे आहे. खरं तर ह्या घराचे मालक जे आहेत ते जर्मन आहेत, मार्क स्टिलर म्हणून. त्यांची तयारी आहे खरं तर. भारतीय गव्हर्नमेंटने हे घर त्यांना मागितलं तर त्यांची तयारी आहे द्यायची. पण मला असं वाटतं, निश्चित वाटतं की मार्क टेलरकडनं हे घर घ्यावं भारतीय गव्हर्नमेंटनी किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाने घ्यावं, आणि तर सावरकरांचं चांगलं म्युझियम होऊ शकतं जे ह्या येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी देईल. त्यामुळे निश्चितच ह्या घराची किंमत जरी 11 कोटी असली तरी महाराष्ट्र शासनाने घर घ्यावं आणि ते संग्रहालय करावं अशीच सगळ्या तमाम मराठी मनाची इच्छा आहे. 1985 मध्ये ब्रिटिशांनी लंडनमधील घरावर मानाचा नीलफलक लावून सावरकरांच्या कार्याला मानवंदना दिली. समारंभपूर्वक लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये नीलफलक झळकवण्यात आला. ग्रेटर लंडन काउन्सिल. विनायक दामोदर सावरकर 1883 ते 1966 भारताचे देशभक्त आणि तत्वचिंतक येथे राहत होते. हा इंग्लिशमधील नीलफलक डोळ्यात साठवून मी ह्या पवित्र वास्तूचा निरोप घेतला. पावले जड झाली होती. ही वास्तू केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने वीर सावरकरांचे स्मृतिस्थळ म्हणून घोषित करावी व इथे त्यांचं उचित असे स्मारक उभे करावे, हाच विचार पुन्हा भारतात येईपर्यंत मनी प्रकट होतच राहिला. भूलविणे व्यर्थ हे आतारे, बहुजीव लग गमते चित्तारे, तुझ सरिस्वते जी सरितारे. विरहाची शपथ घाली तो तुझला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, मगतीने